भंडारा आणि आज कामठी विधानसभेत तेरखेडा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे। महायुतीला भाजपाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे। अनुकूल वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच, मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे। आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 51% मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून 2/3 बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे। मुंबईतल्या मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे मतदान करताना सावध राहून मतदान करा अशी भूमिका राखली। इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। मुंबई निधीचे निर्णय अजितदादा, एकनाथजी आणि मुख्यमंत्री मिळून करतात। शेवटी एक पैसा हा जेव्हा विकासाकरता जातो तेव्हा त्या पैसा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही, पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं। शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते बोलले असतील, पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा तिघेही बसूनच कुठल्या निधीचा निर्णय करतात। जेव्हा पराजय दिसतो आहे, काँग्रेसला पराजय दिसतो आहे आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही, तेव्हा विफल मानसिकतेतून त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसजीवर टीका केली। देवेंद्र फडणवीसजीवर जी टीका केली आहे, यापूर्वी त्यांना महाराष्ट्रात अनुभव आले आहे की जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राने काँग्रेसला हरवला आहे। आताही सांगतो, हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही। 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही। देवेंद्र फडणवीसावर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्याचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील।